वाईच्या लोकांनी आपल्या मुक्तिदात्याचे मोकळ्या मनाने स्वागत केले. अफझल खानाच्या सैन्याच्या सावटातून त्यांना मुक्ती मिळाली होती. युद्धात मिळालेल्या लुटीमध्ये अनेक प्राणी, हत्यारं, चिलखतं आणि अपार खजिना होता. ह्यामुळे स्वराज्य अधिकच बळकट होणार होतं. नुकत्याच मिळालेल्या विजयाने प्रेरित होऊन शिवाजीराजांनी विश्रांती न घेता पश्चिम किनाऱ्याकडे सैन्य पाठवले, ज्याचे नेतृत्व दोरोजी करीत होते. दोरोजीस कोकण प्रदेश जिंकण्याचा आदेश मिळाला होता. दरम्यान प्रतापगडाच्या लढाईनंतर पळून जाणाऱ्या फाझल खानचा पाठलाग करणारे आमचे सेनापती नेतोजीसुद्धा वाईमध्ये येऊन शिवरायांना सामील झाले होते. वाईच्या जनतेने अफझल खानाच्या आणि आदिलशाहीच्या कचाट्यातून मुक्तता झाल्यावर मिळालेले स्वातंत्र्य साजरे करण्यास सुरुवात केली होती. शिवाजीराजांनी मात्र मोठ्या योजना आखल्या होत्या. दक्षिणेकडे घोडदौड करत कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश जिंकण्याचा त्यांनी निर्धार केला होता. स्वातंत्र्यासाठीची कठोर मोहीम सुरू झाली. राजे, नेतोजी आणि दोरोजी यांनी एकत्रितपणे महाराष्ट्रातील बराच प्रदेश आदिलशहाच्या तावडीतून मुक्त केला. 350 वर्षांपासून महाराष्ट्र गुलामी सहन करत होता, परंतु आमच्या राजाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नव्याने स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ लागला होता. माझ्या शिवाजीराजांच्या जिद्दीला सीमा नव्हती. महाराष्ट्राचा आत्मा पुन्हा सचेतन झाला होता आणि स्वातंत्र्याच्या दिशेने या यशस्वी मार्गावरील एक अन एक अडथळे दूर होत होते. अफझल खानाच्या मृत्यूचे पडसाद विजापूरच्या दरबारात घुमले आणि आदिलशहाच्या महालावर दुःखाची गंभीर सावली पसरली. अनेकांच्या मते अजेय मानला गेलेला लढवय्या सेनापती अफझल खान आमच्या अद्वितीय आणि पराक्रमी शिवाजीराजांच्या हातून मारला गेला होता. या बातमीने विजापुरात वादळ उठवले आणि दरबारी व सरदार संभ्रमित होऊन अतिशय निराश झाले होते. मोहम्मद आदिलशहाच्या मृत्यूनंतर सिंहासनावर बसलेल्या अली आदिलशहाला हा धक्का सहन करणे कठीण झाले. अफझल खान हा आदिलशहाच्या सामर्थ्याचा आधारस्तंभ होता. त्याच्या मृत्यूमुळे सैन्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. आदिलशहाला या अनपेक्षित धक्क्याची गहनता समजली होती आणि याचा सुलतानशाहीच्या भविष्यावर काय परिणाम होणार होता याचीही त्याला कल्पना आली होती. अली आदिलशहाची सावत्र आई आणि मोहम्मद आदिलशहाची पत्नी बडी बेगम, जी तिच्या कठोर स्वभावासाठी ओळखली जायची, तीही या बातमीने हादरली होती. अफझल खान तिचा विश्वासू सल्लागार होता आणि दरबारातील सत्ता केंद्राचा महत्त्वाचा घटक होता. त्याच्या मृत्यूमुळे केवळ सैन्यातच नव्हे तर दरबारातील राजकारणावरही परिणाम झाला होता. या विनाशकारी आपत्तीनंतर दरबार सुन्न झाला होता आणि अफझल खानाच्या पराभवाच्या परिणामांचा सामना करत होता. आदिलशाही सरदार, जे एकेकाळी आत्मविश्वासाने भरलेले होते, आता त्यांच्या सैन्याच्या सामर्थ्यावर शंका घेत होते. अफझल खानाने निर्माण केलेल्या दराऱ्याची प्रतिमा मोडली गेली होती आणि आता शिवाजी राजा हे गंभीर आव्हान असल्याची आदिलशहाला जाणीव झाली होती. ही घटना घडून 3 दिवस झाले होते आणि विजापुरात आणखी एक धक्कादायक बातमी आली. विजयाने प्रेरित झालेले शिवाजीराजे कोल्हापूरच्या दिशेने वाटचाल करत होते आणि त्यांनी पन्हाळगड घेण्याचा निर्धार केला होता. या बातमीने विजापूरमध्ये अजूनच अस्थिरता वाढवली. आदिलशहाच्या दरबाराला अफझल खानाच्या मृत्यूचे आणि मराठ्यांच्या वाढत्या प्रभावाचे दुहेरी आघात सहन करावे लागत होते. विजापूरचे भविष्य आता अंधकारमय वाटत होते. अफझल खानाच्या पराभवाचे परिणाम दूरवर जाणवत होते आणि दख्खनचे राजनैतिक चित्र पालटत होते. शिवाजीराजे एक अजेय शक्ती म्हणून उदयास आले होते. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत महाराष्ट्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. इंग्रज, डच, पोर्तुगीज, कुतुबशाह आणि औरंगझेब यांसारख्या परकीय शक्ती या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होत्या.
त्यांनी शिवाजीराजांच्या पराभवाची अपेक्षा केली होती आणि काही तर अजूनही अफजल खानाच्या पराभवाविषयी अनभिज्ञ होते. अफजल खानाविरुद्ध शिवाजीराजांचा पराभव होणार हे निश्चित मानून दक्षिण महाराष्ट्रातील आदिलशाही किल्ल्यावरील सरदार निष्काळजी झाले होते. बेफिकीरीत असलेल्या या किल्ल्यांनी राजांच्या जोमदार मराठी सेनेपुढे गुडघे टेकले. दैवी आशीर्वाद लाभलेल्या आपल्या राजावर निष्ठा असलेल्या मराठी सैन्याने अफजल खानाच्या मृत्यूनंतर केवळ 13 दिवसात 18 गावांची सुटका केली. शिवरायांचे लक्ष दक्षिण महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि भक्कम पन्हाळगडावर खिळलेले होते. शिलाहार राजाने 12व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेला हा ऐतिहासिक गड काळाच्या कसोटीला तोंड देत उभा राहिला होता. आता मराठी सेनेच्या स्वातंत्र्याच्या अनावर इच्छेच्या झंझावाताचा हा गड सामना करणार होता. अप्रतिम युद्ध कौशल्य आणि अढळ निर्धार दर्शवीत शिवरायांनी आपल्या सैन्याला घेऊन पन्हाळगडाला वेढा दिला. हा प्राचीन गड मोठा प्रतिकार करत होता. अफजल खानावर मिळालेल्या विजयाने प्रेरित झालेली मराठी सेना अपार शौर्य आणि जिद्द दाखवत होती. तलवारीच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटात दोन्ही बाजूंचे सैनिक झुंजत होते. मात्र राजांच्या युद्धनीतीमुळे आणि मराठी मावळ्यांच्या सामर्थ्याने अखेरीस 2 दिवसांनी पन्हाळगड मराठी सैन्याने काबीज केला. महाराष्ट्रभर या विजयाचा हुंकारध्वनी पसरला आणि शतकानुशतके गुलामीत राहिलेल्या जनतेच्या मनात स्वराज्याची नवीन आशा पल्लवित झाली. पन्हाळगडाचा विजय हा मराठ्यांच्या भूमीच्या पुनरुज्जीवनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. शिवाजीराजांच्या वाढत्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी आदिलशहाने 2 अनुभवी सरदार फाझल खान आणि रुस्तुमेजमान यांना कोल्हापूरवर चढाई करण्यास पाठवले. मराठी उठावाला आवर घालणे आणि त्या प्रदेशावर पुन्हा वर्चस्व स्थापन करणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. शिवाजीराजांच्या हातून झालेल्या आपल्या पराभवाचा बदला घेण्यास हे दोन्ही सरदार आतुर होते. फाझल खान आणि रुस्तमेजमान यांनी 10,000 सैन्य घेऊन कोल्हापूरच्या दिशेने कूच केली. दोरोजीने मुक्त केलेला पश्चिमेकडील प्रदेश पुन्हा रुस्तमेजमानच्या ताब्यात गेला. शिवाजीराजे आपल्या गुप्तहेरांच्या सहाय्याने या संकटेची वेळेवर माहिती मिळवत सतर्क होतेच. त्यांनी त्वरित 5,000ची फौज उभारून आदिलशाही सरदारांचा सामना करण्यास पाठवली. कोल्हापूरच्या रणभूमीवर दोन्ही सैन्यात तीव्र संघर्ष सुरू झाला. अलीकडेच झालेल्या पराभवाने निराश आदिलशाही फौज शिवरायांच्या ताज्या दमाच्या उत्साही मराठी फौजेसमोर तग धरू शकली नाही. युद्ध सुरू होण्याआधीच हरलेली आदिलशाही सेना खचली. फाझल खान, रुस्तुमेजमान आणि त्यांचे सैन्य मराठ्यांच्या जोमापुढे टिकू शकले नाही. शेवटी दबाव सहन न होऊन आदिलशाही सैन्य पळत सुटले आणि लवकरच फाझल खानही पळाला. रुस्तुमेजमानने धैर्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याचाही प्रयत्न फसला आणि तो सुद्धा हत्यार टाकून पळाला. या विजयातून राजांना 12 हत्ती आणि 2,000 घोडे मिळाले, ज्यामुळे स्वराज्याला अजूनच बळ मिळाले. पुन्हा एकदा विजयाची बातमी स्वराज्यात सर्वदूर पसरली.